अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. म्हणा की पण माझ्या मागून, नमोऽनंताय शुद्धाय. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. शुद्धाय हा, कूटस्थायात्मने नमः. बस एकदाच म्हणा. कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय 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 ज्ञानराजाय ते नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला. ज्ञानराजाय ते नमः. छान. माधुर्यरसकल्लोला. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणीं. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणीं. शिवशक्तिस्वरूपिणीं. अमृतानुभवार्थाय शिवशक्तिस्वरूपिणीं. अमृतानुभवार्थाय अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेश नंदिनीं. अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेश नंदिनीं. वंदे ज्ञानेश नंदिनी. आता हे संस्कृत आहे, तीच म्हणूया. मराठी काय आता म्हणायला. ज्ञानेश नंदिनी. छान. कलावज्ञ जीवो. एकदाच म्हणा. कलावज्ञ जीवोद्धरा. कलावज्ञ जीवो धरार्थावतारम. कलावज्ञ जीवोद्धरा अवतारम. धरार्थावतारम. कलाकांकतेजोधि. अवतारम. कलाकांक. कलाकांकतेजोधि. कामोदिवक्त्रम. कलाकांक तेजोधि. कामोदिवक्त्रम. कामोदिवक्त्रम. खलानीश. तेजोधि. हा, कामोदिवक्त्रम. कामोदिवक्त्रम. वक्त्रम. वक्त्रम. कलानीश. खलानीश वादाप. कामोदिवक्त्रम. हा, खलानीश. वक्त्रम. खलानीश. वक्त्रम. हा, बरोबर. खलानीश. कलानीश वादाप. नोदार्हदक्षम. नोदार्हदक्षम. कलानीश वादाप. वादाप. नोदार्हदक्षम. नोदार्हदक्षम. समाधिस्थमूर्ति. वादाप. नोदार्हदक्षम. वादाप. नोदार्हदक्षम. नोदार्हदक्षम. समाधिस्थमूर्तिं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नोदार्हदक्षम. बस पुढची म्हणा आता. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. भजे ज्ञानदेवं. भजे ज्ञानदेवं. तीनदा म्हणायचं ते. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं
भजे ज्ञानदेवम. समाधिस्थमूर्तीं भजे ज्ञानदेवम्. आता ही पहिलं जे आहे ना हे जरा तुम्हाला अजून तोंडात सगळ्यांच्या बसायला वेळ लागेल. पुढचं ऐकून ऐकून पाठ आहे. अलंकापुरी हा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम. रम्य सिंहासनस्थम. तेच आहे का ताई? हा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम. रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस. अलंकापुरी रम्य सिंहासन सिंहासनस्थं पदांभोज तेजस. पदांभोज तेजस स्फुरद्दिक् प्रदेशम. नाही बाकीच्यांनी म्यूट म्हणा आणि यांना अनम्यूट म्हणू दे. पदांभोज तेजस स्फुरद्दिक् प्रदेशम सुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैस्. सुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैस्. विधीन्द्रादिदैव देवैस्. देवैस् सदा स्तूयमानन्. विधीन्द्रादिदैवै सदा स्तूयमानम्. दैवै सदा स्तूयमानम्. दैवै सदा सूयमानं स्तूयमानम्. स्तूयमानम्. सदा सूयमानं सू नाही सला त स्त. स्तूयमानम्. सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिम्. हा हा स्तूयमानं बरोबर. समाधिस्थमूर्तिम्. स्तूयमानं हो पुढचं म्हणा आता. समाधिस्थमूर्तिम् भजे ज्ञानदेवम्. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. समाधिस्थमूर्तिं भजे हा भजे समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं म्हणा दोन. भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिम् भजे ताई, तो आवाज ना ज्ञानदेवम्. नंतर नंतर ऐकू येतो एकदम ते हा, त्याच तो- वेळेस ऐकू येत नाहीये. थोडासा वेळ लागतो त्याला. तिथं यायला वेळ लागतो. ठीक आहे आता आज दोनच एवढेच दोन बास. एवढेच दोन बास. ज्ञानदेवं हां तुम्ही आता काय करा पहिले सगळ्यांनी लिहून ठेवा. समाधिस्थमूर्तिं बस बस. हां पुढचं आता उद्या घेऊया कारण काय होतं मग त्यात वेळ जातो. आणि सगळ्यांनी पहिलं समोर ठेवा उद्यापासून म्हणजे मग म्हणायला वेळ जाणार नाही आणि शुद्ध म्हणता येईल. कारण ते आवाज ऐकू आल्याशिवाय म्हणता येत नाही. समोर असल्यावर मग म्हणायला सोपं पडेल. तरी चांगलं म्हणलं तुम्ही. प्रयत्न केला चांगला. छान म्हणल्या. पुढे आता आता ओवी काल सुमिताताई म्हणणार आहे कुठली. हो हां जय श्रीकृष्ण ताई. जय श्रीकृष्ण. मला चौपा हो चौपन्नावी आहे हा. बरोबर. प्रकरण पहिलं शिवशक्ती समावेशन हा. 54. हां आणि का हा उद्या तू उद्या. आणि हा एक काढून सगळे दृष्टांतच आहेत आता. गंगेची मिळणी स्त्री पुरुष नामाची मिरवणी दिसत असे तरी काय पाणी द्वैत होईल. सिंधू आणि गंगेची मिळणी स्त्री पुरुष नामाची मिरवणी दिसत असे तरी काय पाणी द्वैत होईल. इथे गंगा नदी समुद्राला मिळायला जाते. तुला आवाज येतो का? ऐकू येतं? हो येते 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 व्यवस्थित येते. बर. जिथे गंगा नदी समुद्राला मिळायला जाते तेव्हा गंगा ही स्त्री आणि समुद्र हा पुरुष हा नाममात्र लिंगभेद दिसतो. पण जशी गंगा समुद्राला मिळते म्हणजे एकरूप होते तेव्हा पाण्यात काहीच भेद उरत नाही. हे गंगेचे पाणी आणि हे समुद्राचे पाणी हा भेदच संपतो. तर ते केवळ पाणीच आहे हा अभेद भाव राहतो. बरोबर. त्याच्यात काही फरक होत नसतो. नाही होत. हो तसं तसं शिवशक्तीमध्ये त्याच्यात हो त्याच्यात काही भेद नाही. ते परमात्म्यावरती दिसतं वाचतं आपल्याला शिवशक्ती. पण तिथे काय भेद काहीच नाही. नाहीये.
स्त्री म्हणजे पुरुष हा म्हणजे लिंग भेद काहीच नाही, हो, एकच आहे. बरोबर. म्हणजे खरं तर शिवशक्ती आणि परमात्मा एकच आहे. एकच आहे, आपण त्याच्यात तो हो, भेद पाहत असतो. ते दिसतो दिसतो म्हणून आपल्याला, वाटतं आपल्याला. दिसतो नाही, आणि आपण हो, दिसतो म्हणून पाहतो, आणि पाहतो म्हणून तो भेद वाटतो. पाहतो. बरोबर. हं. बरोबर. ताई, बोला. ताई, हां. हा, तुमचं audio चालू आहे. इकडचा आवाज काय इकडचा म्हणताय? आवाज येतोय. कुठून? हा, आता नाही येत. काय असतं, माझा माईक चालू असताना दुसऱ्यांनी बोललं की तसा रेको येतो, म्हणून एका वेळेला एकाचाच चालू राहावा लागतो. तुमचा आवाज म्यूट आहे. माझा मी बंद केल्यावर मग तुम्हाला येतो आवाज. हा, आता येतोय आवाज. हा, मग माझा मी बंद करते ना तुम्ही बोलता तेव्हा, नाही तर मग तुम्हाला नीट ऐकू येत नाही ना. त्यांना मगाशी त्या शैलाताईंना पण येत नव्हतं ऐकू. बरं, ठीक आहे, आता येतोय ना? आता येतो, चांगला येतो ताई. मगाशी जरा आवाज येत होता खरखर, आता येतो मागे काहीतरी. तर मी सुद्धा माझा काय करणार आहे, व्हिडिओ बंद करणार आहे. म्हणजे मग व्हिडिओ बंद असला ना की आवाज व्यवस्थित येतो. आता येत असेल तर काही प्रश्न नाही. चला, कालची ओवी कोणी सांगणार आहे? अनुराधाताई, कोण म्हणलं होतं सांगणार आहे? 23वी. ओवी कोणी बोलणार आहे का? नाही तर मी घेते आढावा आणि चलूया पुढे. काल आपण ज्ञानाबद्दलच जे तत्व सांगितलेलं आहे किंवा जो सिद्धांत सांगितलेला आहे, आणि ज्ञान ऐसी सोये ज्ञानपणेसी जरी आहे, तरी अज्ञान हे नोहे ज्ञानपणेची. 2-3 जणांची मतं पाहिलेली होती की ज्ञान हे ज्ञानमात्र स्थितीत आपलं ज्ञानपण किंवा आपली जाणीव जर असं ते वागवायला लागलं की मी ज्ञान आहे, मी ज्ञान आहे, असं जर ते म्हणायला लागलं तर काय होईल, ती जी जाणीव आहे ती जाणीव म्हणजे अज्ञान. म्हणजे त्याला अज्ञानच म्हणावं लागेल. पण ज्ञान असं काही स्वतःची जाणीव दाखवत नाही किंवा व्यक्त करत नाही. ज्ञान ते ज्ञानच असतं, आणि त्यामुळं त्याला अशी व्यक्त होण्याची किंवा जाणीव दाखवण्याची गरज पडत नसते. आणि परमात्मरूप ज्ञान हे कधीही अज्ञान होणार नाही. आता आजही पुन्हा नवीन दृष्टांत पुढच्या ह्याच्यामध्ये देत आहेत की ज्ञान म्हणजे ज्ञानच आहे. काल आपण असं पाहिलं होतं की हे सांगण्याचा उद्देश काय आहे की मी ज्ञानरूप आहे, असं ज्ञान उत्पन्न होणं असं शक्य नाही. ज्ञान म्हणेल का मी ज्ञानरूप आहे, असं ते म्हणत नाही, कारण ते ज्ञान एकमेव आहे, त्याच्यामध्ये कुठलेही भेदही नाहीत. आणि असं सांगावं लागतं मी अमुक आहे. मी काल त्याची उदाहरणं दिलेली होती. गिरवाणमधलं पण सांगितलेलं होतं आपण की यज्ञानम ज्ञानसंबंधम ज्ञानत्वेन सहेतचेत तज्ज्ञानम तू कथम तरीही न भवेत ज्ञानभावतः. म्हणजे ज्ञान जर असं ज्ञानरूपानं मी आहे असं म्हणायला लागलं तर मग त्याला अज्ञानच म्हणावं लागेल. अभंग सोपा होता, तरी ते अज्ञान सर्वथैव, तरी ते अज्ञान सर्वथैव, आणि ज्ञान आपुली जाणीव जरी धरी ज्ञान. ही पहिली ओळ वाचायची राहिली. आपुली जाणीव जरी धरी ज्ञान, तरी ते अज्ञान सर्वथैव. मला एकदम रात्री विचार करताना असा विचार आला, लहानपणी पहिल्यांदा आपण चित्र काढायचो बघा. आता खरं म्हणजे तिथं घराचं असल्यानंतर काही लिहायची गरज नसते, पण आपण तिथं लिहायचो हे घर आहे, हे झाड आहे, असं लिहायची गरज आहे का? तसं ज्ञानाने सांगायची गरज आहे का मी ज्ञान आहे? आणि असं जर ज्ञान बोलायला लागलं तर ते अज्ञान होईल, एवढं लक्षात ठेवा. झाड कधी म्हणतं का मी झाड आहे? नाही म्हणत. पण आपण मात्र तिथे लिहायचो, कारण आपल्याला वाटायचं की हे मी झाड काढलेलं लोकांना समजलं पाहिजे. ते त्यावेळेला आपण त्या ह्याच्यामध्ये करत होतो तसा भेद, म्हणजे तसा तो भेद दाखवत होतो किंवा ते व्यक्त करत होतो. आणि म्हणून ज्ञानदेव काय म्हणतात की या परमात्म ज्ञानाला जाणून घेण्यासाठी दुसऱ्या ज्ञानाची गरज नाही, अजिबात नाही. आणि ती जर तशी लागली
परमात्म्याला ज्ञान हे अज्ञान स्वरूप होईल. मग म्हणजे त्याचं अज्ञानातनं माणूस हे सगळं असं व्यक्त करत असतो, दाखवत असतो. त्याच्यावर एक वामनराव देशपांडेंनी छान उदाहरण दिलेलं आहे की माझा जो स्वर आहे, माझ्या गळ्यातला जो स्वर आहे, तो ओळखण्यासाठी दुसऱ्या स्वराची, दुसऱ्या कोणाच्या तरी स्वराची गरज आहे का? माझ्या गळ्यातनं येणारा जो स्वर आहे तो माझ्यापाशीच आहे. मग दुसऱ्या स्वराची मला गरज नाही पडणार, तो स्वतःपाशीच आहे किंवा ते स्वरज्ञान स्वतःसाठीच आहे, स्वतःपाशीच आहे. ते घेण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही वास्तवाची जरूर पडत नाही. म्हणून ज्ञानपण माझ्याजवळ आहे हे सांगणं हे अज्ञानासारखं आहे. म्हणजे ज्ञानस्वरूप आत्म्याला आत्मज्ञान होण्यासाठी कुठल्याही दुसऱ्या ज्ञानाची गरज भासू लागली तर ते अज्ञान होईल. पण तशी भासतच नाही. एकदा पण ज्या वेळेला आपल्याला ज्ञान होईल, आत्मज्ञान होईल, तेव्हा काही सांगावं लागणार नाही की आता मला आत्मज्ञान झाले, आता मला सगळं सारखं दिसतंय, मला आता बाहेर काही भेद नाही. आता तुम्ही जर ऐकलं असेल दासबोधातलं शैलजाताई लुलेंचं की संसारात राहून सुद्धा आपण हा भेद संपवू शकतो. भेद ठेवायचाच नाही आहे, फक्त परमात्म्याचं सतत मनामध्ये चिंतन ठेवायचं. काल काय घडलं त्याचा विचार करायचा नाही. आत्ता फक्त चर्चा कुठली करायची, आता त्यांनी सांगितलं तसं की आज मी जे चिंतन केलं असेल, मग दासबोधाचं असेल, अभंगाचं असेल, ज्ञानेश्वरीचं असेल, किंवा आता आपण अनुभवाचं करतोय, फक्त एवढीच चर्चा करायची की आज काय सांगितलं हो, ती ओवी समजली का तुम्हाला? किंवा ज्यांनी ऐकलं नसेल त्यांना आपण ही आपल्या मनातली ओवी समजावून द्यायची. ओवी जरी नाही लक्षात आली तर त्यातला भाव समजावून देऊ शकतो. म्हणजेच साखरेला जसं मी गोड आहे किंवा साखरेची गोडी करण्यासाठी साखरेमध्ये अजून दुसरं काही मिसळायचं आहे का गोड? काही गरज नाही, कारण ती मुळातच गोड आहे, तिला दुसऱ्या गोडीची गरजच नाही. तसं ज्ञान हे ज्ञानच आहे, त्याला दुसऱ्या ज्ञानाची अजिबात आवश्यकता नाही. काय झालं, अनुराधाताई गेल्या. आता बघा 24वी ओवी आज आपण पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी हे पुन्हा समजून देण्यासाठी पुन्हा ज्ञानदेव एक दृष्टांत देतात. म्हणजे ज्ञान हे ज्ञानच आहे, त्याला अज्ञान कधी म्हणलं जाईल? जर ते आपलं ज्ञानपण प्रकट करायला लागलं तर ते अज्ञान ठरेल. म्हणून आता एक छान ओवी सांगतायत. ती ओवीच्या दृष्टांतातनं आपल्याला लगेच हा जो सिद्धांत आहे किंवा हे जे म्हणणं आहे हे आपल्याला पटेल. जैसे तेज जे आहे, जैसे तेज जे आहे ते अंधारे किरणो हे. अगदी सोपं आहे, नेहमीचा दृष्टांत आहे. जैसे तेज जे आहे ते अंधारे किरणो हे, ते अंधारे किरणो हे. मा तेज तरी होये तेजासी काही, मा तेज तरी होये तेजासी काही. जैसे तेज जे आहे, तेज म्हणजे प्रकाश किंवा तेज, सूर्याचं तेज म्हणतो आपण. सोन्याला सुद्धा तेज असतं, माणसाच्या एखाद्याच्या चेहऱ्यावर तेज असतं. तर ते तेजच आहे. तेज म्हणजे तेज. तेज समजावून देण्यासाठी दुसरं तुम्ही उदाहरण कुठलंही देऊ शकत नाही. म्हणजे असं सांगू शकतो सूर्याचा प्रकाश, सूर्याचं तेज, दिव्याचं तेज, ज्योतीचं तेज. पण अंधारासारखं तेज असं जर म्हटलं तर काय होईल? सगळं विरुद्ध होईल. म्हणून इथं ते छान सांगतात की जेथे तेज जे आहे, जिथं जे तेज आहे ते अंधारे किर नव्हे. ते किर म्हणजे खरोखर ते अंधार मुळीच नाही. त्याला तेजाला कधी अंधाराची जोड देता येणार नाही. मा तेज तरी होये तेजासी काही. मग तेजाची जी कल्पना आहे, प्रकाश ही कल्पना ही सूर्यप्रकाशातच आहे आणि ती कायम आहे. तेजासी काही
मा तेज तरी होय. मा म्हणजे नाही. म्हणजे जे तेज आहे ते अंधार तर नाहीच. मग ते तेज आहे हे त्या तेजाला असं कधी म्हणेल का, की असं म्हणणं कधी घडेल का, की मी तेज आहे, तेज म्हणजे मी आहे, असं सांगायची गरज नाही. ते लोकांना समजतंच. आता याच्यात दोन भाग आहेत. पहिला भाग आहे तेज तेज मी आहे आणि ते अंधारे किरण होय. हा अर्धा भाग झाला ओबीचा. आणि हा अर्ध्या भागात हा दृष्टांत दिला, म्हणजे उदाहरण दिलेलं आहे. जो मगाचा सिद्धांत होता की जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला दुसरं काहीही ज्ञानपण किंवा काही सांगायची गरज नाही, हे समजून देण्यासाठी हा दृष्टांत दिला. काय दिला? की जसं तेज आहे ते अंधार नाही हे समजावून देण्यासाठी, म्हणजे हे उदाहरण दिलं त्यांनी. आणि पुढं काय म्हणतात? मा तेज तरी होये तेजासी काही. आता दुसरा जो भाग आहे ते वेगवेगळे जे तत्वज्ञान आहेत, शून्यवाद, म्हणजे हे सगळं जग म्हणजे शून्य आहे असं म्हणणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी ते पुढची ओवी आहे की मा तेज तरी होये तेजासी काही. म्हणजे तेजाहून तेज कधी भिन्न पडत नाही. तेजाहून तेज भिन्न नाहीच आहे. तेज आणि तेज ते मग आपण म्हणू आमच्या देशातलं सूर्याचं तेज, तुमच्या देशातलं, असं काही भिन्न नाही आहे त्याच्यामध्ये. म्हणून मा तेज तरी होये तेजासी काही. मा म्हणजे नाही. त्या तेजाची दुसऱ्या तेजाशी काही तुलना करता येत नाही. किंवा सगळीकडे तिन्ही काळी हे तेज जसंच्या तसंच असतं, तेच असतं. भूतकाळात आपण लहान असताना बुवा तेज वेगळं होतं, आता वर्तमान काळात वेगळं आहे आणि भविष्य काळात वेगळं असेल, असं काही त्याचं होत नाही. म्हणून ह्या उत्तर जी पुढची ओळ आहे, मा तेज तरी होये तेजासी काही, हे म्हणजे जे तत्वज्ञान सांगतात की हे सगळं शून्य आहे, हे विश्व म्हणजे शून्य आहे, शून्यवाद सांगितलेला आहे. तर त्या मताचं खंडन करण्यासाठी ती दुसरी ओळ सांगितलेली आहे. ती काही तुम्हाला एवढी समजून घ्यायची गरज नाही किंवा ते तो दृष्टांत म्हणण्यापेक्षा तो सिद्धांत किंवा ते तत्वज्ञान समजून घ्यायची गरज नाही. फक्त तेज म्हणजे प्रकाश आहे एवढं आपण लक्षात ठेवायचं. आणि तो अंधार निश्चित नाही. मुळीच म्हणणार नाही तेज म्हणजे तेजच आहे. लहान मुलगा म्हणेल तेज म्हणजे मग अंधार का, किंवा अज्ञानी माणूस म्हणेल की मग तो तिकडे अंधार आहे ते म्हणजे तेज आहे का. नाही, तेज म्हणलं की प्रकाशच. अगदी डोळे झाकून म्हणलं तरी आपण तेज म्हणजे प्रकाश सांगू शकतो. कारण हे दोघं परस्पर विरुद्ध आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना अगदी सूर्य, काहीतरी एक शब्द असा एक म्हण आहे बघा, की अगदी विरुद्ध सांगणं. तर तसं हे विरुद्ध बोलणं म्हणजे चुकीचंच आहे. प्रकाश म्हणजे अंधार हे म्हणणारा जो म्हणेल त्याला आपण काय म्हणू, त्याचं अज्ञान किती असेल. ज्यानं कधी अंधार पाहिलाच नसेल तो कदाचित म्हणेल बाबा, पण ज्यांनी अंधार अनुभवलेला आहे तो प्रकाश म्हणजे अंधार असं म्हणेल का कधी, सांगा तुम्ही. आपण प्रकाश अनुभवतो, सूर्याचा प्रकाश, आणि रात्री अंधार अनुभवतो. हे परस्पर विरुद्ध आहेत, विरुद्ध स्वभावाचे आहेत. त्यामुळं प्रकाशाचा विषय किंवा प्रकाश हा अंधार असू शकत नाही आणि अंधाराचा विषय प्रकाश असू शकत नाही. रात्रीच्या वेळेला रात्र अंधारीच आहे. त्यावेळेला तुम्ही म्हणाल का हो आम्हाला जरा आत्ता सूर्याचा प्रकाश दाखवा, तुमच्या इथं कसं काय नाही आत्ता प्रकाश. हां, आता ज्या देशामध्ये ज्या भागामध्ये 6-6 महिने रात्र असते आणि 6 महिन्याचा दिवस असतो, तिथे जर आपण गेलो तर आपण म्हणू शकतो बाबा आमच्या देशात नाही बाबा असं, आमच्याकडं फक्त 12 तास रात्र, 12 तास उजेड, साधारण 12 तास. काही पुन्हा ते लहान मोठे दिवस होतात तेव्हाचं भाग वेगळा सोडून द्या. पण प्रकाशाला प्रकाशच हा विषय आहे. म्हणजे प्रकाश हे सांगावं लागत नाही. प्रकाशानंच प्रकाशाला प्रकाशित केलं असंही कधी होत नाही. आपण काल परवा जी उदाहरणं पाहिली ते सूर्याला कधी हे करतो का, प्रकाश देतो का, किंवा प्रकाश कधी प्रकाशाला
उजेडात आणतो का? नाही, त्याला दुसऱ्या उजेडाची गरजच नाही. तसं ज्ञान हे ज्ञानच आहे हे समजावून सांगण्यासाठी ही उदाहरणं देत आहेत. ज्ञान कधीही अज्ञान होणार नाही. ज्ञान हे ज्ञानच आहे. प्रकाश हा प्रकाशच आहे. अंधार कधीही होणार नाही. आणि ज्ञान हे कधीही अज्ञान होणार नाही. म्हणजे ज्ञानावर अज्ञानाचं आवरण असूच शकत नाही. आपल्याला अज्ञान आहे, आपल्यावर अज्ञानाचं आवरण असल्यामुळं, म्हणजे ज्ञानावर आवरण असल्यामुळं आपल्या ठिकाणी आपल्याला ते ज्ञान अजून व्हायचे. पण ज्ञान हे ज्ञानच आहे, एवढं पक्क लक्षात ठेवायचं. म्हणजे कुठलंही वृत्तीज्ञान किंवा अज्ञान जे आहे आपण जे म्हणतो तो खरं विरोध आहे. ज्ञानाला अज्ञानाचा काही लवलेशही नाही. कणभरही तिथे अज्ञान हे म्हणणं सुद्धा योग्य नाही. आणि म्हणजे स्वरूपभूत ज्ञान आहे किंवा स्वरूप ज्ञान जे आहे आणि जे अज्ञान आहे ह्याच्यात पूर्ण जमीन आसमानाचं मगाशी तो शब्द मला आठवत नव्हता, जमीन आसमानाचा फरक आहे. कुठेही ज्ञानाला अज्ञान म्हणताच येणार नाही, कुठेही प्रकाशाला अंधार म्हणताच येणार नाही. या दोन गोष्टी पक्क्या लक्षात ठेवल्या तर हळूहळू आपला प्रवास आता प्रकाशाच्या दृष्टीनं म्हणजे ज्ञानाच्या दृष्टीनं होऊ शकेल आणि अज्ञानावर आपली पूर्ण झापळ म्हणजे हे येईल, अज्ञान पूर्ण मागे पडेल. आता स्वरूप ज्ञान हे जसं अज्ञानानं झाकलं जात नाही, स्वरूप ज्ञान हे अज्ञानानं झाकलं जात नाही, तसंच जी आता ज्ञानवृत्ती वगैरे वृत्तीज्ञान हा एक आपण शब्द शिकलेलो, तर त्या वृत्तीज्ञानानं पण ते प्रकाशित होत नाही, म्हणजे झाकलंही जात नाही आणि दुसऱ्या ज्ञानाने ते प्रकाशितही होत नाही. आणि जर ते तसं प्रकाशित होत असेल तर त्याला ज्ञान म्हणताच येणार नाही किंवा त्याला सत्य म्हणताच येणार नाही, त्याला चैतन्य म्हणताच येणार नाही. ते जड ठरेल. जडवस्तू ज्या आहेत, जडवस्तू म्हणजे नाशवंत वस्तू, त्यांना ज्ञान कधीही म्हणता येणार नाही. ज्ञान म्हणजे सत्य. एखादा म्हणेल आमचं घर आमच्या आजोबांनी पणजोबांनी त्यांच्या अजून खापर पणजोबांनी बांधलेलं आहे आणि ते अजून कायम पक्क राहील, असं कुणीच दावा करू शकत नाही. कुठलीही गोष्ट आपल्याकडे जी एखादी वस्तू असेल, समजा असेल 100 वर्षाची असेल, 200 वर्षापूर्वीची असेल, त्या संग्रहालयामध्ये ठेवतात बघा. सगळं संग्रहालयामध्ये अशा वस्तू सगळ्या मांडलेल्या असतात आणि मग तिथे लिहिलेलं असतं शिवाजी महाराजांनी वापरलेले, समर्थांनी वापरलेले. तर समर्थांच्या इथे सुद्धा गडावर ठेवलेले असं की त्यांचा पलंग, त्यांनी त्या कल्याण आणायचे ते हांडे. पण हे चिरंतन नाही आहेत, समर्थ चिरंतन आहेत. समर्थांची आठवण जी आहे, ज्ञान जे आहे हे चिरंतन आहे. जरी समाधी रूपात असले तरी सुद्धा ते चिरंतनच आहेत. ज्ञानदेव चिरंतनच आहे. तसं ज्ञान हे चिरंतन आहे. हां, देहरूपाने ते नसतील, देह जड आहे. जडचा अर्थ जड कधीही म्हणायचा नाही बरं का. खूप लोक जड शब्द वापरतात. जड म्हणजे वजनाला जड, आणि जड म्हणजे ज्याच्या ठिकाणी चैतन्य नाही अशी गोष्ट, त्याला जड म्हणायचं. पक्क लक्षात ठेवा सगळ्यांनी. तर जड ज्ञान हे स्वरूप ज्ञान कधीही होणार नाही, ते नाममात्र होईल. आपण आता अपवाद बघतोय, तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं असेल. केदारचं जे मंदिर आहे, केदारनाथचं, कधी बांधलेलं हे माहिती नाही आहे. ज्यांना काळ माहिती असेल त्यांनी त्याचा अभ्यास करावा. पण एवढा मोठा प्रलय झालेला होता, त्यावेळेला ते मंदिर स्थिर राहिलं, कारण ते चैतन्याचं मंदिर आहे, परमात्म्याचं मंदिर आहे. परमात्मा आहे तिथे, त्यामुळं ते तसंच राहिलं. पण अशा आपल्या वास्तू अशा चिरंतन राहू शकत नाहीत. आणि ज्ञान हे ज्ञानच आहे. अगदी अंडरलाईन करून ठेवा त्याच्या खाली. ज्ञानाला कधीही अज्ञान म्हणायचं नाही, अज्ञानाला कधीही ज्ञान म्हणायचं. आपल्याजवळ अज्ञान आहे, आपण ते ज्ञान म्हणून वागवतोय.
आपण जे जे अज्ञान, ज्या ज्या गोष्टी अज्ञानातनं निर्माण झालेल्या आहेत किंवा अज्ञानमय आहेत, ते आपण सत्य मानतो, खऱ्या मानतो. आपल्या डिग्र्या खऱ्या मानतो, आपल्या जवळचं धन खरं मानतो, आपलं घर खरं मानतो, आपली माणसं खरी मानतो. आणि मग एकदम असा तडाखा बसतो की सगळं भुईसपाट होऊन जातं आणि मग ते कळतं की ते किती खरं होतं. ते कधीच या गोष्टीची आणि आपल्याला एवढंच समजून घ्यायचं, कोणी बोलतंय का काही बोलू नका. हा, मला थोडस विचारायचंय. हां माझ्या मनात थोडी शंका आहे, म्हणजे विचारण्यासारखी, हां की तुम्ही तेजाबद्दल बोललात. हो. तेज अखंड आहे, हो. त्याच्याशी कुणाची तुलना करता येत नाही. कशाची? तर तेजाला अंधाराची. माझं उदाहरण म्हणजे हां सोन्याचं उदाहरण, हिऱ्याचं उदाहरण. हां. तर हिऱ्याला काही दुसरं उपमा नाही, तर तेजमानच आहे. बर बर, हो बरोबर. सूर्य हा सोनं हे तेजमानच आहे, त्याला हं. दुसरं काही नाही त्याला उपमा दुसरं देता येत नाही. नाही. हं. आणि सोन्याजवळ जर पितळ ठेवलं तर ते सोनच आहे, ते तेजमानच आहे. हं. हिऱ्याजवळ दुसरा कडा ठेवला तर तो साधी काच असेल. हो तेजच आहे. हो हे बरोबर. उदाहरण दिले तर चालेल का? हो चालेल 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 चालेल. फक्त तिथं आपल्याला असं म्हणावं लागेल की तो हिरा म्हणजे काच नाहीये, हं. सोनं म्हणजे पितळ नाहीये. हा, असं असं आपल्याला आता इथे जी तुलना करायची ना ती अशी करायची. अशी तुलना हा. करून हा, म्हणजे ते लिहिलं ते वगैरे पटवून तर देता चालेल येईल, का? ते पटवून देता येईल. जसं इंग्रजीत म्हणलेलं बघा, ऑल ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. आता हल्ली चमकणाऱ्या किती किती निघालेल्या आहेत वस्तू. आणि दागिन्यांच्याच बाबतीत जर बोलायचं झालं तर माणसं फसतात हल्ली, जी इतकी म्हणजे त्याच्यामध्ये काही असेल जिलाई करतील, कुठले कुठले धातू वापरून अगदी सोनं मागं पडेल इतके छान चमकत असतात, पण ते सोनं नाही. हे आपल्याला चाणाक्ष माणसाला कळतं की नाही? किंवा हो. किंवा एखाद्यानं चोरी केली एखाद्याच्या सोन्याच्या दागिन्यांची, अख्खं कटोडं नेलं आणि सोनाराकडे गेलं, घे माझ्याकडे एवढे दागिने आहेत, मला काय द्यायचे. सोनार पहिले त्याला कस लावून बघेल आणि तो काय सांगेल, हे सगळं खोटं आहे, यातलं मी एकही घेऊ शकत नाही. होईल की नाही? हो. म्हणजे सोनं ते सोनंच, हा. चमकणारं आहे म्हणून त्याला सोनं नाही म्हणता येणार. तसंच एक नाटकाचं उदाहरण घेतलं. हां ओरिजिनल परमेश्वर हां. कृष्ण म्हणा, हो नामदेव हो म्हणा, हो ज्ञानदेव हो म्हणा, हो. ओरिजिनल आहे. पण त्याच्या सारखंच रूप घेऊन तयार केलेलं नाटकातलं पात्र नाही. ज्ञानदेव होऊ शकत नाही, नाही, ते नाही. कृष्ण होऊ शकत नाही होऊ शकत. बरोबर. असे उदाहरण मला हां. समजायला लागले. बर बर, छान आहे, चांगलं आहे, चांगलं आहे. बरोबर बरोबर. आता घरातलं सुद्धा बरोबर आहे. आता जसं तुम्ही श्रीकृष्ण राम म्हणताय, तसं नाटकामध्ये सुद्धा जो कुठला रोल करतोय तो फक्त त्या 3 तासापुरता असतो. घरी आल्यावर त्याचं जे मूळ रूप असतं तेच असतं की नाही. तो जर घरात येऊन म्हणायला लागला, छत्रपतींच्या वेशात जर बोलायला लागला, तर त्याला कोणी ऐकतील का? त्याचं कोणी ऐकतील का? नाही ऐकणार. ते तुमचं म्हणतील, तुमचं तिकडं रूप तिकडं ठेवून या, आता तुम्ही घरात बाबा म्हणून आहे, घरात तुम्ही मुलगा म्हणून आहे, घरात तुम्ही काका म्हणून आहे, जे काय नातं असेल ते, नाही का? म्हणजे मूळ जे आहे तेच राहणार. छान सांगितलं तुम्ही, चांगली उदाहरणं सांगितली. पण त्यातला हा भेद आपल्या लक्षात आला पाहिजे की जे ओरिजिनल आहे, मूळ आहे, ते मूळ तसंच, त्याला सांगावं नाही लागत. सोन्याला सांगावं लागत नाही मी सोन आहे. नाही सांगतं का कधी सोनं? नाही सांग. प्रकाश म्हणतो का मी प्रकाश आहे? नाही. पण प्रकाश कधी अंधार होणार नाही, अंधार कधी प्रकाश होणार नाही. हे एवढ्यासाठी सांगितले की चैतन्य किंवा परमात्मा जो आहे किंवा जे ज्ञान आहे ते मुळीच अज्ञान होणार नाही, कधीच नाही, नेव्हर. पण आपल्याजवळ जे अज्ञान आहे, अज्ञान अशा अर्थीवर का की आता त्यांनी इतकं दिलेलं आहे बघा एका ह्याच्यामध्ये, की इतक्या प्रकारची ज्ञान आहेत. आणि हे तर मी रोज सांगते,
सगळ्या शास्त्रांची जर आत्ताची यादी करायची म्हणलं तर आपल्याला आयुष्य पुरणार नाही. एवढी शास्त्र आहेत, एवढे विषय आहेत. मग ते चुकीचे आहेत का? त्यांच्या परीनं ते बरोबर आहेत. व्यवहारामध्ये म्हणजे व्यवहार आणि परमार्थ यात फरक करायचा. म्हणजे हा फरक लक्षात ठेवला पाहिजे. रोज दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला विविध विषयांचा अभ्यास करावा लागतो. समजा बँक घेऊ आपण. बँकेतल्या व्यक्तीनं त्याला तो सगळा व्यवहार पैशाचा, जसे जमा खर्च जे काय असतील ते सगळे त्याला तसेच समजून घेतो तो. ते ज्ञानच आहे. पण ते ज्ञान आत्मज्ञानासाठी उपयुक्त आहे का सांगा? आत्मज्ञानासाठी उपयुक्त नाही आहे. बरोबर आहे. कुठलाही विषय घ्या. आता तुम्ही म्हणाल मी एवढ्या सुंदर पुरणपोळ्या करते, मी एवढा छान स्वयंपाक करते, पण तो स्वयंपाक करण्याची जी कला आहे किंवा जे शास्त्र आहे ते आपल्याला आत्मज्ञान आणि त्या शास्त्राची किंवा त्या विषयाची तुलना होऊ शकणार नाही. असं एवढं सांगायचं बस. आता बरोबर आहे, आपल्याला व्यवहारातली उदाहरणं समजून घेतली तर हे ज्ञान अज्ञान फरक कळेल आणि तोच आपल्याला समजावून देत आहेत. तेज ते तेजच आहे, अंधार म्हणजे अंधारच आहे. तेज कधीही अंधार होणार नाही. तेजानं तेज वाढेल का किंवा वाटेल का सांगावं लागेल का? नाही. तेज म्हणजे अंधाराचा अभाव, ज्ञान म्हणजे अज्ञानाचा अभाव. अज्ञान नाहीच आहे तिथे, अज्ञानाचा वावच नाही. आणि सूर्य तेजरूप आहे, तो कधीही अंधार नाही, कधीही नाही. ही त्रिवार म्हणजे ज्याला आपण त्रिकालाबाधित सत्य म्हणतो किंवा त्रिवार सत्य, ती आहेत ही सगळी. आणि तेच त्याचं स्वरूप आहे. तसं ज्ञान हे जे स्वरूप ज्ञान जे आहे ते एकमेवच आहे. त्याला दुसरा कोणीही प्रतिस्पर्धी किंवा प्रतियोगी किंवा दुसरा सांगता येणार नाही. ज्ञान झाकल्या जात नाही, ते आपोआप प्रगट होत. हो, पण ते जेव्हा प्रगट होईल तेव्हा ना. अजून आपल्याजवळ कुठे आलंय स्वरूप ज्ञान प्रत्येकाला? आपल्याजवळ नाही. लोक ज्ञानी आहेत त्यांच्या. हा, मग जे आहेत, जे झाले ना, एवढे संत झाले, आत्ता सुद्धा आहेत आपल्यातले काही. आपल्यात आत्ताही संत काही आहेत, त्यांनी जे जाणलेलं आहे. तर त्यामुळं ते ज्ञान म्हणजे ज्ञानच, आणि त्याचा संबंध कशाशीही जोडता येणार नाही. कोंबडा झाकला तर तो आरवायचा राहतो का? नाही राहत, अजिबात नाही राहत. तो कोंबडा उगवताना आरवणार. तसं ज्ञान हे प्रगट आहे. ज्ञान हे झाकल्या जात नाही. हो, बरोबर, अगदी बरोबर, छान. आता म्हणून पुन्हा पुढच्या ओवीमध्ये परत एक दृष्टांत देतात. आणि तो दृष्टांत पुन्हा तो म्हणाल काय ज्ञानदेवांनी 4-5 ओव्यात सांगितलं असतं तर नसतं का झालं हो, की हे 10 दृष्टांत आहेत तेच. पण ती गोष्ट तुमच्या मनावर बिंबवण्यासाठी पुन्हा ते सांगतायत की हे ज्ञान कसं आहे, स्वरूप ज्ञान कसं समजून घ्यायचं आहे, कसं आपण तिथपर्यंत पोहोचायचं आहे, तो अनुभव कसा घ्यायचा आहे. हळूहळू आपल्याला एवढं समजलं की हे जे दृश्य जग आहे हे दृश्य जग खोटं आहे. कशा अर्थी खोटं आहे? स्वप्नासारखं खोटं आहे. आता कालसुद्धा मला एक स्वप्न पडत राहिलं, काहीतरी स्वप्न पडत राहतात आणि आपण त्यात इतके रमतो की आपल्याला ते त्यावेळेला खरंच वाटतं. पण जाग येणं म्हणजे ज्ञान होणं आहे. जाग आली की ते स्वप्न खोटं ठरतं की नाही. तशीच ही माया आहे, तसंच हे सगळं दृश्य जग आहे. जगत हे दृश्य आहे आणि म्हणून ते नाश पावणार आहे आणि त्याच्यात आपण रमतो. अर्थात कसं आहे की मग तुम्ही म्हणाल मग जन्माला आलेल्या मुलाला प्रत्येकाला जर आपण असं सांगितलं तर तो काहीच करणार नाही. तुम्ही जन्माला आल्यानंतर भगवद्गीता काही असं म्हणत नाही, समर्थ काही असं सांगत नाही, ज्ञानदेव काही असं सांगत नाहीत की तुम्ही तुमचं कर्तव्य करूच नका. कर्तव्य तर करायचंच आहे. प्रत्येकानं आपलं कर्तव्य केल्याशिवाय हा दैनंदिन व्यवहार कसा होईल?
आता रोज ते आत्ता बघा, मला तर वाटलं मला बोलता येणार नाही, एवढ्या चालल्यात मिरवणुका आता. उद्या हे तुमच्याकडे असेल नगरपालिकांच्या निवडणुका. एवढे प्रचार चाललेत, एवढे प्रचार चाललेत, एवढे मोठमोठ्यांदा सगळीकडे. आता ज्यांच्या महानगरपालिकेच्या पुढच्या महिन्यात आहेत आणि अक्षरशः मिनिटाला फोन. लक्षात ठेवा ताई, ताई लक्षात ठेवा, आहेत का तुम्ही? नसाल तर इथं या. हे सांगावं लागतंय. कारण हा रोजचा व्यवहार दैनंदिन जगाचा, देशाचा, राज्याचा, मग आपल्या गावाचा, शहराचा, मग ज्या ज्या संस्था आहेत त्यांचे ते व्यवहार व्हायलाच पाहिजेत. ते काही आपल्याला टाळता येणार नाही. पण हे सगळं करत असताना फक्त त्या परमात्म्याचं स्मरण असलं. त्याच्यामुळं मी हे सगळं एवढा व्यवहार, एवढ्या देशाचा कारभार जरी पंतप्रधान करत असले तरी त्यांची श्रद्धा त्या भगवंतावर आहे, त्या रामावर आहे, त्या योगावर आहे. म्हणून त्यांनी ह्या सगळ्यांना त्यात बांधून ठेवले. असं काही उच्छृंखल वागणं किंवा अगदी त्याला नियमरहित सगळं जर असतं तर ह्या जगामध्ये काही न्यायनीती राहिलीच नसते. निसर्गाला सुद्धा बंधनं आहेत. फुलं त्याच वेळेला फुलतात, सूर्य त्याच वेळेला उगवतो. ही जी सगळी घालून दिलेली आहे, ही त्यांनी भगवंतांनी सगळी नियमबंधनं घातलेली आहेत. त्याप्रमाणे सगळं चाललंय. उद्या जर सूर्याला वाटलं रोज रोज काय सकाळी उगवायचं आणि तो असा काही करू शकणार नाही, तसं आपण सुद्धा कुठलंही कर्तव्य आपल्या मनासारखं करू शकत नाही. नोकरीला असलो तर नोकरीच्या तिथली बंधनं पाळावी लागतात. पण ह्या जगामध्ये सुद्धा सगळं चालण्यासाठी भगवंताचं एक कंट्रोल आहे, नियंत्रण आहे. त्याच्याशिवाय हे काही. म्हणून ते जी आपली गाणी भक्तिगीतं जी आहेत ती मला फार आवडतात. सहज आता म्हणजे याच्याशीच रिलेटेड आहे म्हणून मगाशी कुणी ते म्हणून दाखवलं आणि ते गाणं सगळ्यांच्या परिचयाचं आहे, पण मला ते फार आवडतं. तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता मी, शरण तुला भगवंता. म्हणून त्याला शरण जायचे. तुझी आश्वासे पान हलते, स्पर्शे तुझिया फूल खिलते, तेज झळाळत गगनही खुलते, रविचंद्राचा तू निर्माता, शरण तुला भगवंता मी, शरण तुला भगवंता. सुख दुःखाची ऊन सावली, तुझीच जाणीव वेळोवेळी, तुझ्या कृपेच्या छायेखाली, जीवदान ये मरणा मिळता, शरण तुला भगवंता. देऊळ तुझी तूच मूर्ती, तूच आरती पूजा भक्ती, तूच असता माझी स्फूर्ती, मागायाचे काय अनंता, शरण तुला भगवंता मी, शरण तुला भगवंता. देवाला सतत स्मरण ठेवायचे आणि मी तुझ्यामुळंच हे सगळं, याची फक्त आपल्या मनामध्ये जाणीव ठेवली तरी आपल्याला ते स्वरूपाचं ज्ञान झाल्यासारखं होईल. अगदी आपण एकरूपच त्याच्याशीच व्हायला पाहिजे, सगळा संसार विसरायला पाहिजे असं कधी म्हणलेलं नाहीत. भगवंतांनी काय सांगितलं अर्जुनाला? तू उठ आणि युद्ध कर. प्रत्येकानं आपलं आपलं कर्तव्य पार पाडलंच पाहिजे, नाही तर मग काही कुठले व्यवहार चाललेच नसते, नाही का. आता त्या मायेला एवढं त्यांनी डांबून ठेवलंय की त्या मायेमुळं सगळं चाललंय. पण फक्त याची जाणीव पाहिजे की त्या मायेच्या मागे कोणतरी आहे, हे करणाऱ्याच्या मागे कोणतरी आहे. प्रत्येक ते ज्ञान
आणि ज्ञान कधीही अज्ञान होणार नाही. त्याला कधी एखादा म्हणेल हे सगळं तुम्ही व्यर्थ बोलता, याचा काही उपयोग नाही. पण जे आहे ते आहे. सूर्यप्रकाशाला तुम्ही प्रकाश देतो असं म्हणणार नाही तर ते चुकीचंच ठरेल. आपलं अज्ञान आहे मग असं दुसऱ्याला काहीतरी बोलत राहिलो. आणि खरं जे आहे ते खरं, वास्तव जे आहे ते वास्तव. म्हणून पुढची ओवी सांगत होते आणि पुन्हा सांगता सांगता राहून गेलं. वाचून ठेवूया मग उद्या म्हणजे आता सोमवारी. की निदेचे नियालेपणे, की निदेचे नियालेपणे, निदेले ते जाय प्राणे, तरी नीद भली हे कोणे जाणीजेल पा. नीद हा शब्द त्यांनी खूपदा वापरलेला आहे. काय आहे अर्थ नीदचा? ताई 25वी ती ओवी आहे का? हो हो. त्याच्यात पैसे असणे असं आहे का? नाही मी चुकून पुढची घेतली. सॉरी. नाही ती काय झालं, माझ्या डोळ्यासमोर ती ओवी आली. नाही, बरोबर आहे. हा तैसे असणे आणि नसणे ही आहे ना. तैसे असणे आणि नसणे हे नाही जया होणे, आता मिथ्या ऐसे येणे बोले गमे, ही आहे ना. ही आहे ना. हा बरोबर. नाही मी चुकून पान उलटलं गेलं माझ्या हातनं आणि त्याच जागी असल्यामुळं ती घोटाळा झाला. बरं, आता बघा, आत्ता जी आपण सगळी चर्चा केली ना ती त्या ओवीत सांगतायत पुन्हा. तैसे असणे आणि नसणे हे नाही जया होणे, आता मिथ्या ऐसे येणे बोले गमे. जी गोष्ट नाहीच ती आपण आहे असं म्हणणं, किंवा जी आहे त्याला नाही म्हणणं, असं होणं नाही. आणि आता मिथ्या ऐसे येणे बोले गमे. आणि आता मिथ्या, जे काही सगळं आपण मिथ्या बोलतो आहोत, हे बोलत असतो. बोलायला काही बोलू शकतो हो, पण जे सत्य आहे त्याला त्रिवार सत्य, त्याला आपण असत्य म्हणूच शकत नाही. त्याला असत्य म्हणणं चुकीचं आहे. म्हणजे आत्मा मिथ्या आहे, तो शून्य आहे असं वाटणं हा सगळा भ्रम आहे. ती आपण उद्या सोमवारी ओवी बघूया. इथे थांबूयात आता. आज कोणाला इदम उपकर्तुम म्हणायचंय माझ्या मागून? मगाशी त्या शैलाताईंनी पहिली प्रार्थना म्हणली, नाही तर मग आता मी म्हणते. इदम उपकर्तुम. हा म्हणा ना, म्हणा. प्रयत्न करते. हा म्हणा. हो, आणि गरज पडली तर मी सांगेन तुम्हाला. तुम्ही सांगा. हा ठीक आहे. हो म्हणा. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरं वंदे ज्ञानेश्वरं, सादरं वंदे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं कौमुदीकल्पं नवं तदीयं स्वयत्वचाल्पं विषय्य विपदा व्रातमनल्पं वाक्यत्वेन च येन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. शारदा कृपा प्रसाद यस्य श्रवणात् परमानंद निहितो यत्रामृतनिषन्द काव्यतत्त्वयो कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं.
सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् खूप सुंदर. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोविधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरूपो समगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी पैठकची ठेले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोविधला माझा आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर माऊली की जय पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरुनाथ महाराज की जय सब संतन की जय आज पण जय जय सगळ्यांना रघुवीर समर्थ सगळ्यांना वंदन करायचं राहिलं माझ्या हातून, कारण ते पाठीमागून म्हणल्यानंतर ते एकदम डोक्यातनं जातं. तर आज शेवटी आता ताईंनी सगळ्यांना वंदन केलंच आहे. सगळ्या संतांना पंढरीनाथांना सगळ्यांना वंदन आणि तुमच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन. पुन्हा एकदा आपण ताई सगळं छान म्हणताय तुम्ही, फक्त रामा ते तो पटकन घेताय तेवढा म्हणू नका. रामा जना, बाकी सगळं सुंदर, सगळं परफेक्ट झाले. चालेल राम जनार्दनी तेवढं फक्त तुमची घाई होती, बस बाकी काही सुंदर सुंदर पण छान. आता सगळ्यांनी असाच प्रयत्न करा. पाठवून दिले अलंकापुरीचं पण, तर ते सगळ्यांनी आता नीट शुद्ध म्हणायचा प्रयत्न करा आणि अशीच आपली प्रगती होऊ द्यात. आपल्याला अनुभवाचा अमृत मिळू द्यात, अमृताचा अनुभव मिळू देत आणि त्याची आपण भगवंताला आणि ज्ञानदेवांना सतत सतत प्रार्थना करूया. बस अजून कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा.